काशीची सकाळ आणि अयोध्येची संध्याकाळ या दोन गोष्टींना हिंदू पुराणामध्ये खूप मोठं महत्त्व आहे। माझ्या मागे तुम्ही जी दृश्य बघताय ती दृश्य आहेत अयोध्या नगरीमधील शरयू नदीच्या कडेवरची। ह्या शरयू नदीच्या तटावरती जर आपण बघितलं तर अशाच पद्धतीची आरती जी आहे ती दररोज संध्याकाळी केली जात असते आणि त्या आरतीसाठी देशभरातील हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दररोज जे आहेत ते येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत असतं। खरं तर श्रीरामांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी ज्यावेळी दर्शनासाठी भाविक येत असतात तेच भाविक संध्याकाळी खरं तर शरयू नदीच्या तिटावरती येऊन या ठिकाणी आरती जी महाआरती जी आहे ती करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत असतं। जेवढं महत्त्व श्रीरामाच्या दर्शनाला आहे तेवढंच अगदी महत्त्व जे आहे ते शरयू नदीच्या कडेवरती होणाऱ्या या महाआरतीला देखील असल्याचं या ठिकाणं सांगितलं जात असतं। आपल्याला माहिती आहे गंगा आरतीच्या ठिकाणं जेवढ्या प्रमाणात मोठं महत्त्व आहे तेच महत्त्व शरयू नदीच्या आरतीला देखील आहे। खरं तर ही आरती दोन वेळा होत असल्याची देखील माहिती आहे। सकाळी पहाटे लवकर एका ठिकाणी आरती होत असते आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी 6 वाजता दररोज अशाच पद्धतीची आरती होत असते आणि त्या आरतीसाठी जे आपण चित्र बघतो ते हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। महिला असतील पुरुष असतील किंवा या ठिकाणचे अनेक भक्त जे आहेत ते या ठिकाणी आरतीसाठी या ठिकाणी अशीच गर्दी करत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं। खरं तर अगदी काही दिवसांवरती पुढच्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस येऊन ठेपलेला आहे। 22 तारखेला प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे ती केली जात आहे आणि त्या तसंच असताना शरयू तिटावरची जी आरती आहे त्या आरतीला देखील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।